पाणीपुरीचा झणझणी स्वाद तेव्हा पूर्ण होतो जेव्हा चिंचेची गोड चटणी किंवा पाणी असते। तर चला बनवूया। सर्वप्रथम चिंच आणि खारीकला या दोघांना गरम पाण्यामध्ये 2 ते 3 घंटे भिजवून ठेवा। त्यानंतर चिंचेचे आणि खारकेचे बी काढून दोन्ही गोष्टी एका मिक्सर मध्ये चांगलं बारीक करून घ्या। त्यानंतर एका चाळणीच्या साहाय्याने याला चांगलं चाळून घ्या। माझ्याकडे सध्या मोठी चाळणी नाहीये म्हणून मी छोटी चाळणी यूज करत आहे आणि मला खूप मेहनत लागलेली आहे। मलाच माहिती आहे माझे हात किती दुखले त्या गोष्टीमुळे। आणि हे चाळून घेणं खूप गरजेचं आहे एका स्मूथ टेक्स्चरसाठी। त्यानंतर गूळ, मीठ, काळी मिरीच पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, काळं मीठ आणि त्यानंतर तुमची जेवढी ही आता चटणी बनलेली आहे ना त्याच्या तिप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचंय। आता हे असंच गॅसवर ठेवून टाका आणि याला आता तुम्ही अर्धा ते पाऊण तास बघू नका, याला मस्त शिजवू द्या। शिजणं झाल्यानंतर ही चटणी जेव्हा थंडी होऊन जाते तेव्हा हे अजून घट्ट होऊन जाते। आणि माझ्या मते ही जर तुम्ही चटणी अगोदरच खूप जास्त बनवून ठेवली तर खूप चांगलं आहे, कारण की ही चटणी बनवायला खूप टाइम लागतो आणि मेहनत पण लागते। 1 ते 2 महिना चांगलं तुम्ही स्टोअर करू शकता फ्रीज मध्ये। तर तुम्ही आता पाणीपुरी एन्जॉय करा। भेटू अजून एका अशा रेसिपी सोबत मंडळी। धन्यवाद।